महाबली किताबाचा मानकरी कोण राहणार या कुस्तीसाठी स्वर्गीय रामभाऊजी कारले यांच्या स्मरणार्थ पहिला उमेश कारले निमंत्रित उपाध्यक्ष यांच्याकडून गदा दिली जाणार आहे। 3 मिनिटं संपले, 7 मिनिटं बाकी राहिले। शाबास खऱ्या अर्थानं परम बाळासाहेबजी भांडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी धन्यवाद पात्र एका सर्वांनी बाळासाहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊया। एवढ्या पैशांमध्ये दोन पाटील 2-3 वेळा येऊन गेले असते, नागपूरकर गेले असते, पण समाजाला काहीतरी आदर्श द्यायचा त्याच्यासाठी ही कुस्ती स्पर्धा आहे। समाज घडला पाहिजे त्याच्यासाठी स्पर्धा आहे। असं कमकावलं 4 मिनिटं संपली, 6 मिनिटं बाकी आहे। कुस्ती करा। विनाशाच्या उंबरठ्यावरती तरुणाला जर मागे घेतात असेल तर अशा कुस्ती स्पर्धा होणं काळाची गरज आहे आणि ती ओळखून स्वर्गीय असतात। 5 मिनिटं संपले, शेवटचे 5 मिनिट राहिले। बघता बघता काही सेकंद भूतकाळात जमा झाले। समय बडा बलवान होता, समय किसी का गुलाम नहीं होता। वेळ कधी कुणासाठी थांबत नाही। लढा बलवान कुछ कहे कुछ कर दिखा, कुछ बन कर दिखा, नाम भी कमा और दान भी कमा। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही। कोणतं लक्ष्य माणसापेक्षा मोठं नाही, पण लढलाच नाही तर त्याची मजा त्याला कळत नसते। आणि खऱ्या अर्थानं बाल गटांपासून महाराष्ट्र केसरी गटापर्यंतच्या अनेक काटावरती या स्पर्धेमध्ये संपन्न झाल्या। प्रत्येकाने आपलं योगदान या स्पर्धेसाठी दिलं। कुणी तणानं, कुणी मनानं, कुणी धनानं, कुणी कायेनं बाळासाहेबजी भांडेकर यांच्या वतीनं सर्व बंदीदारांचं म्हणून जागा आपल्या कंटमंडलांचं पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचं आपल्या मनापासून धन्यवाद। 6 मिनिटं संपले, कुस्ती करा। लाख मोलाची 4 मिनिटं बाकी राहिलेली आहे। चला कुस्ती करा। पुण्यातली कुस्ती टिकायला पाहिजे, वाढायला पाहिजे। यासाठी 1948 ला नामदेवराव सदाशिवराव मोहोळ व मामासाहेब मोळाने पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि पुन्हा एकदा मामासाहेबांचा खऱ्या अर्थानं विचारांचा वारसदार म्हणून मला संदीप मुंडेने पुन्हा एकदा बालगटाच्या स्पर्धा सुरू केल्या। चला कुस्ती करा। बालगटातील कुस्त्यांचं अधिवेशन देव महिन्यामध्ये होणार आहे। काय कुस्ती चालली, काय पद्धती वाटत नाही का की आपल्या लेकराची असावी। लक्ष द्या। समाज पृथ्वी आणि समाजाने ते 7 मिनिटं संपले। अखेरचे 3 मिनिट खाली बसा इकडचे। विनाशाच्या उंबरठ्यावरती तरुणा उभे, तुला जर मागे घेता असेल तर अशा कुस्ती स्पर्धा होणं काळाची गरज आहे। खाली अरे बसाची खाली आक्रमक होतो पृथ्वीराज। पुढे नको अंगा पडण्याच्या पाहिजे नाही, सोसायचं नाही आणला। मधुकरांना भांडेकर यांच्याकडून कुस्ती निकालवर 5,000 रुपये। शाबास। परमोडा ट्रँगल नाही म्हणले, त्यांनी घातलेली म्हटली होती। खाली बसा। तुमच्याही मागे कोणीतरी कुस्ती बघतोय आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं तांत्रिक आणि सांभाळणारे आतापर्यंत सन्मान झाला, विशेष सन्मान ज्यांनी 62 देशांमध्ये आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू म्हणून कामगिरी केली, प्राध्यापक दिनेशजी गुंडसर। आणि आता संपूर्ण भारतामध्ये कुस्ती रेफरीमध्ये जे टाकलं असे प्राध्यापक दिनेशजी गुंडसर। 8 मिनिटं संपले, लाख मोलाची 2 मिनिटं राहिलेली आहे। आणि कुणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजक बाळासाहेबजी भांडेकर यांच्या वतीनं मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। अहो घरचं जागरण काढलं तर 4 माणसं उत्तर 2 नारळ व्यक्त होऊन जातात। एवढी मोठी स्पर्धा घ्यायची एवढं सोपं काम आहे का? जरा कधीतरी काढून बघा, कार्य मग कळतंय।
युवराज मोहोळचा आपली पोरं काहीतरी चांगल्या मार्गाला घाला, काळाची गरज आहे. हो, हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला सुरुवात झालेली आहे. पहिल्यान कसा करत असा मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हायला लागतो आणि त्याच्यामधून पहिला घडत असतो. चंद्रपूरतून यंत्रपूरतून नावापुरून पै लावायचे बुलेटच्या मागे टिकं लावून फडफड करणारे मानवडू वडा पण फुकट टाकू नका. दोन या स्पर्धा जवळ दोघांसाठी. हा मध्ये या जरा एकदा जोरदार टाळ्या होऊ जावं दोन्ही पोरांसाठी आणि एकदा बजरंगबलीचा जयजयकार करूया. अध्यक्षा 1 मिनिट सर्वांनी हात वर करायचा. बजरंगबलीचा जयजयकार करूया. नाम संकीर्तन साधन होतं पैसे पाहतो जन्मांतरीची बोलाचं नाव मी पण बाजूला सर्वांनी घ्यावर हात वर करा. सर्वांनी जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जगणे हात देणार नाही आणि तो देव म्हणणार नाही त्याला जीव नाही. बोलो बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की प्रभू श्री रामचंद्र की बोलो बजरंगबली की. धन्यवाद. अवघड तुमली गोंडवान नगरी प्रत्येकानं मनोमन निश्चय केला. माझ्या पोराला नाही, माझ्या पुतण्याला नाही, घेतलं नाताला पण घरामध्ये पैलवान करणार आहे. आज खेळामधून काय शक्य नाही, सगळं शक्य आहे. आज अनेक गोष्टी संपली. आता नियमानुसार 6 मिनिटाची कुस्ती. आखाडा प्रमुख म्हणून राजेंद्रजी वडेभोर, सरपंच म्हणून प्रदीप